बेला विना पाताळ म्हणजे भुयारामध्ये झाड ही कसली पानामती म्हणायची. अब पुनः पर इस शैतान की आड़ में शेरा कहर बरसाएगा। आपके दिमाग से पैदा हुए इस भूत ने हमारा काम बहुत आसान कर दिया बिनी वाले। परत एकदा वाड्यात जाऊन बघायला पाहिजे. ज्यानं भूताला जागृत केलं त्याच्या घरावर भूत घाला घालतो असं म्हणतात. या भूताचा छडा लावलाच पाहिजे. कोण आहे? काय कोणतरी गेल्यासारखं वाटलं. या बाजीला त्या भूताच्या वाड्यात जायचं कारणच काय? बाजी, अरे तुझ्या घराला आग लागलीये. वो बाजी तो डूबेगा ही, साथ में हीरा को भी ले डूबेगा. मी माझ्या हिस्स्याचं घोंगडं आधीच घेऊन आलो. अरे मी हिथं तुला माझ्या सुनाचं कौतुक सांगायला आणि तुला ते घोंगडेच काय पडले म्हणते ना. ठेवलं या दौलतीच्या जोरात जग विकत घेशीला, पण माणसाचं मन विकत घेताना येते ध्यानात ठेवा. खबरदार, भूल गए हम कौन है. सौदेबाज. मराठी दौलतीत सौदेबाजी चालणार नाही आणि म्या ती चालू देणार नाही. आता काहीही करून मला तो हार मिळवायचाय. हार मिळाल्यावर शिलेदारांचा राग कदाचित कमी होईल. समजून घेतील ते मला. बहुत हो गया है प्यार मोहब्बत का खेल. अब तुम नहीं बचोगे बाजी. हार कुठे कुठे तो हार. आम्ही नाही सांगणार तुम्हाला. आम्ही फक्त खेळणी म्हणीला सांगणार. चिंतामणि हार और वो खिलौने वाली अब हमसे ज्यादा दूर नहीं. पहले बताओ वो हार किधर है जो तुम्हारे खिलौने में था? तुम्हाला कसं माहित? हमें सब पता है. जिस किसी ने हार चुराया है ना, उसका सर कलम करने की सजा सुनाई गई है. बाळाजीरावांना ज्यानं मारलं तो सापडायलाच हवा. माझ्या एका चुकीमुळे जीव जातायत छबू मामा. बिनी वाले जी, कहीं आप उस बालाजी की मौत का इल्जाम हम पर तो नहीं लगा रहे? लपाछपीचाच खेळ खेळायचा असेल तर यो बाजी त्याला भी तयार नाही सोडणार कुणालाच. श्रीवंता, हम यहाँ बैठने नहीं बात करने आए. कसलं बोलणं? हम अपनी बेटी का रिश्ता लेके आए. तळेगावच्या आपल्या हत्यारांच्या गोदामाला आग लागली आहे. भूताने सगळीकडे आगीचे लोळ उठवले. माझ्या आयुष्यात आता फक्त कोतवालीच आहे. अरे तुझ्या मनात काय हाय ते समजा माहिती आहे मला, पण मी बी सांगते तुला की ती पोरगी या घरात आणायची नाही. वाड्यातली बाळकृष्णाची मूर्ती सुरक्षित राहिली पाहिजे. पालखी सोहळा वेळेत व्हायलाच हवा. चाहे दुनिया इधर की उधर हो जाए, पालकी नहीं निकलेगी. बाळकृष्णाची पालखी निघोस्तोर ना तू वाड्याबाहेर मी एकटा. तिसरा भुयार नक्की असणार बघ. वो बाल पेशवा तो खत्म होगा ही होगा, लेकिन उससे पहले उस बाजी की बारी है. कौन आहेस तू? काय कुठे निघाले का भुयार? कोतवाली समोर. पुण्यावर आलेलं ते भूत हेच काय? होय बाजी. ते भुयार तर मुळा मुठेच्या पात्रात बाहेर पडतं ना. हो, सरदार खंडेरावांच्या वाड्यात आणि भूताच्या वाड्यातही. पण एक वाट अजून एका ठिकाणी जाते. कोतवालीतली माणसं सुद्धा सामील आहेत शेराला. हुजूर 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 हुजूर, कोतवालीतल्या माणसाकडून खबर मिळाली आहे. नातूवाड्यातून निघालेलं भुयार कोतवालीत निघाले. ऐकताय ना हुजूर? हो, भुयार सापडलं. तो बाजी काल रात्रीपासून गायब आहे. कुठे गेला कुणालाच ठाऊक नाही.
हुजूर बाळकृष्णाच्या मूर्तीपर्यंत पोहोचला तर सगळेच अवघड होईल हुजूर. हुजूर आपण त्या बाजीला कमी लेखू नका. आपला प्रत्येक डाव त्यांनी उधळून लावलाय. आता जर का तो बाळकृष्णाच्या मूर्तीपर्यंत पोहोचला तर मग आपल्यापर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागणार नाही हुजूर. आणि आपल्या मागोमाग आमची पण कोठडीत रवानगी. हुजूर काहीतरी करा हुजूर. लीजिए, थोड़ा आप भी आजमा के देखिए. नाही हुजूर, दूर ठेवा आमच्यापासून हुजूर. साहेब आम्हाला भीती वाटते. लीजिए बिनी वाले जी, आपकी सारी फिक्र खत्म हो जाएगी. छबू मामा, सगुणा मावशीचं वागणं आजकाल जरा विचित्रच वाटते. ती काहीतरी लपवती आपल्यापासून. चिमणाजीरावांची तब्येत तर ठीक आहे ना? काहीतरी विचित्रच बोलतायत. आजी ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. ताब्यात घ्या बाजीला. बाळराजेंचं मंचकारोहण होईपर्यंत तुम्हाला गड उतार होता येणार नाही. आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल. हा राजमातेचा आदेश आहे. पंत रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघं? म्हणजे ज्योत्याजी, झडती घ्या यांची. ईशावर सतत लक्ष ठेवायला पाहिजे, तिच्या प्रोटेक्शनसाठी. आणि मी ते करणार. त्याची काही गरज नाही. ईशाला प्रोटेक्शनची गरज नाही. आता ईशाच्या फक्त रक्षणाची नाही, तिची जबाबदारी घेणार आहे मी. ईशाला लग्नाची मागणी घालतोय मी. प्लीज इथून निघून जा. तुमच्या मुलीनं मला फसवलंय, त्यामुळे मी लग्न करण्याचा काही संबंधच नाहीये तिच्याशी. फसवणं हा शब्द तुमच्या तोंडी फसवा वाटतो. अरे ज्यांनी स्वतःच्या बायकोला फसवलं तो आज फसवणुकीच्या गोष्टी करतोय. आता ह्या दोघांचं प्रेम जुळलं, त्यांचे संबंध जगभरात कळले. आता मला शनू बेबीची काळजी लागली आहे. ते काय नाही गुरुनाथ, तुला माझ्या शनू बेबीशी लग्न करावंच लागेल. डांबरट दिसली ती मला बाई. मला तरी असं वाटून राहिलं की या मागे तिचं काहीतरी हे. या समजा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला मी एका खताची डीलरशिप घेतलेली. खत एक नंबर आहे. नुसतं रानात टाकलं की नाही पीक डबल होते. सेंद्रिय पद्धतीनं बी चांगलं पीक घेत आहेत. मी घेतोच आहे की. आणि खर्चाचं काय? तुझं एक ठीक आहे रे, पण ह्यानं खर्च परवडायला नको. माननीय परेश पाटील सुटा. ए जा रे बाबा, जा तू. मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. नमस्कार, कसे आहे सगळे? छान ना? आणि होम मिनिस्टरचा मी अजून एक नवीन भाग घेऊन येते. होम मिनिस्टरचा. आणि आज बघू आम्ही की कोण घेऊन जाणार आपल्या घरी पैठणी. मग आमचं घर खूप छोटं आहे. मग
तिकडे कसं मग हे आणायला लावते की वस्तू आणायला लावता ना तुला आई म्हणजे जास्त प्रॅक्टिस पण नाही करत लगेच तिच्या तिथे वस्तू ठेवावं लागेल केवढं घर आहे? छोटा आहे 10 बाय 10